नमस्कार, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल। तर आज आम्ही गेलेलो होतो देवीच्या दर्शनाला। तर देवीचं दर्शन झालं आणि आम्ही आता परत घरी आलेलो आहोत। येता येता दुपारचे 3-3:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही बनवत आहोत बालुशाही। पण बालुशाही बनवण्यासाठी लोणी म्हणजे तूप लागणार आहे। तर म्हटलं अगोदर लोणी काढून घेऊ। तर इथं जितकी साय जमलेली होती ते घेतलेले आहे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आणि जे ताज्या दुधावरची साय होती ते पण घेतलेले आहे आणि थोडंसं गार पाणी टाकलं, म्हणजे नॉर्मल हांड्यामधलंच पाणी टाकलेलं आहे। आणि इकडे वेदिका लोणी काढत आहे, म्हणजे झटपट लोणी येत आहे मिक्सरमध्ये, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही, अगदी मिनिटामध्ये लोणी आलेली आहे। बघू शकता इकडं लोणी काढून घेते आणि तूप बनत ठेवते। जोपर्यंत की तूप बनेल तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते। थोडासा पसारा पण झालेला आहे, तर हा पसारा पण उचलून मी टोपल्यात भरून ठेवते, म्हणजे किचनवरती इकडे तिकडे खूप जास्त भांडे झालेले आहेत जे क्लीन करायचे। दीपक इकडे चकली खायला घेत आहे, म्हणजे यांच्या जरा दिवसभर सुरूच असतात किचनमध्ये। पण वेदिका मात्र इथंच बसलेली आहे। ती म्हणत आहे मी बालुशाही करते, कारण तिला परत जायचं आहे हॉस्टेलला, म्हणजे एक्झाम सुरू आहे तिचे, त्यामुळे अभ्यास करायचा आहे। म्हणत होती थोडंसं लवकरच मी जाणार आहे, म्हणजे मी बालुशाही करू लागते आता एकटीला, तुला पण खूप दगदग होते आणि तुम्ही म्हणत होता ताई थोडंसं आराम घे जा, तुझी तब्येत आता कशी आहे? तर हो ताई ना, आता माझी तब्येत ठीक आहे। आणखीन तुम्ही म्हणत होता कितीही आपली तब्येत बिघडो काही हो, बाईला काम कधी चुकणार नाही, तर तुमचं एकदम बरोबर आहे। बाईचं काम असं असतं ना, कसंही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ही कामं चुकणार नाही आहेत। तसं झालेलं, हाताला सुई होती तरी पण मला बघा ही कामं चुकली नाहीत। मी ती सुई काढली तेव्हा कुठं मला भांडे वगैरे क्लीन करता आलं, आणि दुसऱ्यांदा म्हणजे जेव्हा मी दवाखान्यात गेले तेव्हा फक्त इंजेक्शन वगैरे दिलेलं आहे, सुई काही लावलेली नव्हती, कारण सगळं रिपोर्टमध्ये नॉर्मलच आलेलं होतं, तितकं टेन्शनचं काही नव्हतं। फक्त जेवण जे आहे ना आपलं मागं पुढं झालं किंवा उपासमार झाला तर हे सगळे प्रॉब्लेम होतात। तर वेळेत जेवण करणं आणि थोडंसं आराम घेणे खूप गरजेचं आहे। तर इकडे मी मैदा घेतलेला आहे बालुशाही बनवण्यासाठी। मेजरमेंट सांगितलं तर 4 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 ते 1.5 चमचा बेकिंग पावडर टाकलेला आहे, चुटकी जितकं येईल तितकं मीठ टाकलेलं आहे। छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे बालुशाही बनवतेच ना मेजरमेंट खूप गरजेचे आहे। आता त्याच वाटीने मी इथं 1 वाटी तूप घेतलेलं आहे, म्हणजे 4 वाटी मैदा आणि 1 वाटी, म्हणजे 1 वाटीलाही थोडंसं कमी आहे, 1.25 वाटी मी इकडे तूप घेतलेलं आहे। आता याच वाटीने 1 ते 1.5 वाटी मी पाणी टाकलेलं आहे, छान मिक्स करायचं आहे, म्हणजे हे सगळं मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे। वेगळं आता काही टाकण्याची गरज नाही आहे ना, बालुशाही आपली बिघडणार आहे। म्हणजे पहिल्यांदाही जर बनवत असला तर एकदम परफेक्ट बालुशाही बनून तयार होईल। म्हणजे एक ताई म्हणत होत्या दिवाळीमध्ये त्यांनी बालुशाही बनवलेली होती, पण बालुशाही बिघडलेली होती त्यांची। तर इतकंच लक्षात ठेवायचं आपल्याला, मेजरमेंट परफेक्ट घ्यायचे आहे तर रिझल्ट पण परफेक्टच येतो। तर इकडे 1 ते 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे आणि पीठ मी मळून घेतलेलं आहे। आणि हो, जास्त आपल्याला हे मळायचं नाही आहे, म्हणजे जसं आपण चपातीसाठी किंवा पुरीसाठी मळतो ना तसं मळायचं नाही आहे जास्त जोर घालून, फक्त हे पीठ जोडायचं आहे आपल्याला आणि झाकून ठेवायचं आहे एक अर्धा तास। तोपर्यंत मी इकडे चाचणी बनवून घेते। तर साखर मी खाली ठेवलेली होती, साखर संपलेली आहे, तर सगळी साखर मी घेतली आणि जे साखरच्या आता इथे डब्यामध्ये मी काढून ठेवली होती चहासाठी ती पण मी घेतलेली आहे। म्हणजे दीपकला सांगितलेलं की एक वेळेस साखर घेऊन ये, आणि दीपकला मी विचारलेलं पण होतं की काय बनवू, तुला कुठली वस्तू आवडेल, म्हणजे बुंदीचा लाडू किंवा बालुशाही काय बनवू, कारण दीपक दीपावलीत आलेला नव्हता आणि तेव्हा सगळ्या रेसिपी बनल्या, पण दीपक येईपर्यंत थोड्याफारच राहिलेल्या होत्या। तर मला आता सगळं परत बनवायचं आहे, मला परत दिवाळी होत आहे आपल्या घरी। तर म्हणत होता मग मी बालुशाहीच बनवू, तर ठीक आहे म्हणलं, वेदिका पण थांबलेली आहे, तर आता दोघी मिळून बालुशाही बनवूया। तर हो, आज आम्ही गेलो होतो फिरायला, म्हणजे जसं तुम्ही बघितलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये, देवीचे दर्शन झाले, एकदम जंगलातला एरिया आहे, कुठलंच व्यक्ती तिथं दिसलेलं नाही आहे। जे मेन रोड होता ना तो अलीकडेच होता आणि पूर्ण आतमध्ये अशी देवी, तिथं रस्ता पण नव्हता व्यवस्थित। तर आम्ही गेलेलो होतो आणि तिथं म्हणजे छान आम्ही एन्जॉय घेतलं, वातावरणाचं छान वाटत होतं, पण कुठलंच असं व्यक्ती दिसला नाही म्हणून भीती पण वाटत होती। एकदम जंगली एरिया आहे तो, म्हणत होते तिथे प्राणी पण येतात खूप सारे, त्यामुळे आम्ही थोडंसं लवकरच आलेलो होतो तिथून। पण तिथून आल्यानंतर थकवा पण खूप आलेला होता मला। आल्यानंतर चहा बनवला, मावशीला दिला, मी पण घेतलेला आहे, आणि आई तिकडंच गावाकडे गेलेली आहे, म्हणजे इकडे परत ते आलेले नाहीत, कारण त्यांना जाता जाता म्हशीसाठी गवत पण घ्यायचं होतं आणि वाटतच शेत आहे। तर आई तेच म्हणत होती जाता जाता गवत घेऊन आम्ही घरी जातो। तर ठीक आहे म्हटलं, तर तिकडंच त्यांनी गेलेले आहेत। आल्यानंतर मी लागलेले या कामामध्ये। तर इकडं चाचणी बनत ठेवलेली आहे, साखर घेतलेली आहे, साखर बुडेल तितकं पाणी टाकलं आणि तिकडच्या बर्नरवर मी चाचणी बनत ठेवलेली आहे। म्हणजे 2 तारी चाचणी लागणार आहे आपल्याला, म्हणजे जसं बुंदीच्या लाडूसाठी आपण चाचणी बनवतो ना तशी चाचणी बालुशाहीसाठी बनवायची आहे। म्हणजे जसं बोटावरती थोडीशी चाचणी घ्यायची आणि बोट खेचून बघायचं, तार बनायला लागलं की मग गॅस बंद करायचा आहे। तर इकडे चाचणी बनत आहे, तोपर्यंत वेदिकानं बालुशाही बनवून दिलेली आहे, किचन काउंटर बसून निवांत।
कारण थांबल्या होणार नाही, जास्त वेळ लागतो, याला पाय पण दुखायला लागतात. वेदिकाला म्हटलं खाली बसून निवांत कर, पण नाही ताई मला इथंच बसायचं आहे म्हणत आहे. तर ठीक आहे म्हटलं, मी पण करत आहे, ती पण करत आहे. आणि इकडे थोड्याफार बालुशाही बनलेल्या आहेत. चाचणी पण एक वेळा मी चेक केली तर छान तार बनत होता, म्हणजे 2 तारी चाचणी बनवून तयार झालेली आहे. तर गॅस बंद केला आणि तेल छान गरम झाल्यानंतर मी गॅस कमी केलेला आहे, कारण फुल गॅसवरती बालुशाही तळायची नाही आहे. तेल जास्त कडकडीत असं गरम करायचं नाही, तेल मध्यम गरम झालं की त्यामध्ये बालुशाही टाकलेले आहे. आणि बालुशाही टाकल्यानंतर जास्त छेडाछाड करायची नाही, त्याला जास्त डिस्टर्ब करायचं नाही आहे. स्वतःहून बालुशाही वरती आल्यानंतरच आपल्याला आलटपलट करायचं आहे, तोपर्यंत डिस्टर्ब करायचं नाही. याला एकदम परफेक्ट बालुशाही बनून तयार होते. बालुशाही तळत आहे तोपर्यंत मी इकडे दुसरे बालुशाही बनवून घेत आहे. वेदिका आणि मी दोघी मिळून करत आहोत मायली की. आणि ही जी बालुशाही मी टाकलेली आहे आता पहिला बॅच, ते पण इकडे तळत आहे. म्हणजे थोडासा वेळ जास्त लागतो याला, कारण गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि आलट पलट करत बालुशाही छान तळून घ्यायची, म्हणजे छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. बघू शकता इकडे छान कलर आलेला आहे. आता बालुशाही एकदम परफेक्ट तळलेली आहे. झाऱ्यामध्ये काढून घेतलेलं आहे, जे एक्स्ट्राचं ऑइल आहे सगळं मी काढून घेतलं आणि ही गरमागरम चाचणीमध्ये बालुशाही टाकून घ्यायची आहे. तर तेल इथं परत मी हलकंसं कोमट करून घेतलेलं आहे, म्हणजे थोडा वेळ आपल्याला तेल जास्त गरम वाटलं तर खाली उतरावून ठेवा कढई आणि परत ठेवायचं आहे, म्हणजे एकदम कडकडीत तेलामध्ये टाकायचं नाही आहे. तर इकडे दुसरे बालुशाहीचं बॅच मी टाकलेलं आहे आणि जी अगोदर तळलेली बालुशाही होती ती मी चाचणीमध्ये टाकलेली आहे. इकडे वेदिकाला बघू शकता काय खेळ चालू आहे. एक मोठा आलट बालुशाही बनवला आणि त्यामधून ती मला बघत आहे, म्हणत आहे बालुशाही कोण खाणार. इतकं म्हणजे जितकं ते ठेवलेलं होतं ना पीठ सगळ्याची एकच मोठी बनवली. इकडे बघू शकता तिच्या हातात बसत नाही आहे. ते दिनेशला पण म्हणत आहे की बघ मी स्पेशल तुझ्यासाठीची बालुशाही बनवलेली आहे. सुरू असते बहीण भावांची मस्ती दिवसभर. तर दिनेश म्हणत आहे ती तशीच तळ आणि तिलाच खाऊ घाल, सुरू आहे त्यांचं. तर असं इकडं जी बालुशाही मी चाचणीमध्ये टाकलेली होती तर अगदी मिनिटामध्ये बालुशाहीनी चाचणी एक्झॉर्ब करून घेतलेली आहे. आलट पलट करत मी 2 ते 4 मिनिट बालुशाहीला चाचणीमध्ये ठेवलेले आहे आणि बालुशाही आता एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. आणि इकडे दिनेशला पण खाण्यासाठी दिलेले आहे. बघ म्हणजे टेस्ट कसा आहे, म्हणजे चाचणी वगैरे छान एक्झॉर्ब केली का नाही. गरमागरम बालुशाही दिनेशला खाण्यासाठी मी दिलेली आहे. तर हो, गार झाल्यानंतर खाण्यासाठी छान लागते. वरती ना हलकीशी साखरेची परत जमते यावरती आणि आतमधून चाचणी भरलेली असते. खूप छान टेस्टी बालुशाही बनून तयार होते. तर इकडे सगळ्याच बालुशाही मी एका वेगळ्या भांड्यात म्हणजे ताटलीत काढून घेतलेल्या आहेत आणि इकडे वेदिकाला पण खायला दिलेला आहे. ती पण जवळून दाखवत आहे मला. तर चाचणी छान मध्ये एक्झॉर्ब झालेली आहे, छान अशी रस भरून बालुशाही झालेली आहे. पण गार झाल्यानंतर वर एक हलकीशी परत येते साखरेची. खूप छान दिसायला पण छान आणि खाण्यासाठी खूप टेस्टी बनतात. तर इकडं दुसराही बॅच मी आलट पलट कर सेकून घेत आहे. दिनेश आणखीन जेवण केलेला नाही आहे, तर म्हणजे जेवायला वाढून घे. तर घेतलेला आहे वरण भात भाकर भाजी सगळं घेतलेलं आहे. कांदाही घेतलेला आहे सोबत चिरून. पण एकार खूप असतं कांदा ना असा चिरतो, म्हणजे राऊंड शेपमध्ये चिरत आहे आणि त्याला पाणी मीठ काय काय टाकला ते खायला घेत आहे. तर ठीक आहे म्हणजे तुला जे करायचं आहे ते कर, कारण एकतर मला ना आता थकवा खूप आलेले. तरी पण आता मी दररोज असंच म्हणत आहे उद्या आणि याच्यामध्ये दीपकच्या सुट्ट्या संपतील आणि मी कुठल्या रेसिपी बनवणारच नाही आहे. त्यामुळे म्हटलं आज नाही, विचार नाही करायचा, आज बनवायला सुरुवात करायची डायरेक्ट. तिकडं करत आहे, कारण दररोज गोंधळ, कोणतरी कोणी घरी पाहुणे येतात, परत त्यांचं यांचं करणं बोलणं, त्यामध्ये वेळ कसा जातो ते पण कळत नाही. आणखीन गॅरेजमध्ये पूजन पण झालेलं नाही, तर ताई येणार आहे, जाऊबाई सगळेजण येणार आहेत. तर म्हटलं आता 1-2 दिवस जे आता आतमध्ये गॅप आहे ना तोपर्यंत बालुशाही वगैरे बनवून घेऊया. आता तुळशी विवाह, परत गॅरेजमध्ये धनलक्ष्मी पूजन हे सगळं असणार आहे. त्या तयारीमध्ये लागली की मग ही रेसिपी आणखीन बनणार नाहीत, कारण याला वेळ पण थोडासा जास्त लागतो. तिकडे बालुशाही मी सगळ्याच अशाच बनवून घेतलेल्या आहे. चाचणीमध्ये एक 10 मिनिटही नाही आहे, फक्त 4 ते 5 मिनिट ठेवले आलट पलट करत आणि ताटलीमध्ये काढून ठेवलेल्या आहेत. तर सगळ्याच बालुशाही बनवून झालेल्या आहेत. आता गार झाल्यानंतर डब्यात भरून ठेवणार आहे. आणि दीपकही आलेले आहे, तर म्हटलं दीपकला टेस्ट कर बालुशाही कशी बनलेली आहे. तर दीपक इकडं खायला घेतलेला आहे. म्हणत आहे मम्मी खूप छान आणि टेस्टी बालुशाही बनलेली आहे. अगोदर म्हणत होता कशाला बनवलं मम्मी, एक तर दिवसभर इतकी कामं आहेत, तर आणखीन 2 दिवसानं बनवलं तरी पण चाललं असतं, पण तेव्हा तरी जास्तच गोंधळ असणार आहे. त्यामुळे म्हटलं खाऊन घे, आता बनवलं तुझ्यासाठीच. तर दीपकनं खाली, त्याला खूप आवडली बालुशाही. तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. आणि मावशीनं वाती वस्त्रमाळ सगळं बनवून ठेवलेलं आहे, म्हणजे बसल्या बसल्या मावशीला करमत नाही. टी व्ही पाहत ना जी कामं बसून करायची ती करतात, म्हणजे जास्त धावपळ किंवा उठून फिरणं करणं यांना जमत नाही. तर वस्त्रमाळा वाती मावशीनं बनवलेत, म्हणजे 2-4 दिवस झालं बनवणं सुरूच आहे ते. तर फायनली आज कंप्लीट झालेलं आहे, कारण आता तुळशी विवाह आहे, परत गॅरेजमध्ये धनलक्ष्मीपूजन त्या दिवशी लागणार आहेत वाती वस्त्रमाळा. तर मावशी ते बनवलेले आहेत. आणि नंतर भाजीवरच्या शेंगा आणल्या होत्या त्या पण निवडून दिल्या, म्हणजे उद्या त्याची भाजी बनणार. तर आम्ही थोड्या वेळ आता ही सगळी कामावरून वरती आलेलो आहोत आणि इथं बघितलं आम्ही कावळे ना, इथे ज्वारी घातलेली आहे वाळूत. शेजाऱ्यांच्या ताईनं पूर्ण भरून बसलेली होती त्या ज्वारीवरती, तेच बघत होतो. आणि त्या ताईनं सांगितलं पण, कारण जोपर्यंत ते बघतील तोपर्यंत कावळे सगळी ज्वारी संपवतील, कारण खूप जास्त बसलेले होते. तर थोड्या वेळ आम्ही वरतीच बसलो, वातावरणाचा एन्जॉय घेतला. मावशी पण वरती
आलेल्या होत्या आणि थोड्या वेळानं आता खाली आलेलो होतं. आल्यानंतर चहा वगैरे काही बनलेला नाही आहे. येईपर्यंत दिनेश आलेला होता आणि येतेवेळेस पाणीपुरी घेऊन आलेला आहे. खूप दिवसाच्या नंतर आज मी पाणीपुरी खात आहे. तर जास्त अधूनमधून आम्ही आणतच नाही आहे, कारण त्रास पण होत आहे ना, हे हो ते हो, आणि पाणीपुरी थोडंसं असं असते म्हणजे म्हणतात की तब्येत बिघडू शकते आणि सर्दी खोकला हा सगळा त्रास होतो, म्हणून जास्त दिवस झाले मी खाल्लेलं नाही आहे. तर आज खूप दिवसाच्या नंतर मी पाणीपुरी इकडं घेतलेले आहे. तर सगळ्यांसाठी दिनेश इकडे घेऊन आलेले आहे. मावशीला ना पाणी दिलेलं नाही आहे मी, कारण त्यांना खोकल्याचा त्रास खूप आहे, म्हणून म्हटलं हे पाणी खूप आंबट असतं. तर मावशीला फक्त पाणीपुरी दिली, ते पण ना व्यवस्थित चावता येत नाही, दाताचा प्रॉब्लेम. तर म्हणत आहेत फक्त एकच दे, म्हणजे फक्त टेस्ट बघते, म्हणजे त्यांना पण खावंसं वाटतं, पण काय करायचं, दाताचा प्रॉब्लेम आहे हा सगळा, खाता येत नाही आहेत अशा वस्तू. मन तर जातं पण खाता येत नाही. तर इकडं आम्ही भाजी आणि कांदा वगैरे जे होतं ते भरून मावशीला इकडे दिलेलं आहे खाण्यासाठी. मावशी कसं कसं खात आहेत निवांत. आणि आम्ही इकडे घेतलेलं आहे पूर्ण पाणीपुरी लावून प्लेट लावून घेतलेले आहे. जसं वटाणे, कांदा, भाजी आणि गोड पाणी, तिखट पाणी सगळंच आलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण पॅकिंग घेऊन येतो ना सगळं येतं यासोबत, पण गोड पाणी मी इथं घेतलेलं नाही, मला आवडत नाही ते अजिबात, आणि मुलांना पण आवडत नाही. तर इकडं छान अशी पाणीपुरी तयार आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण पाणीपुरी खायला चटपटीत. तर पाणीपुरी खाऊन झालं आणि पाणी खूप आवडतं, ते थोडंसं पाणी मी प्यायला पण घेतलेलं होतं, कारण थोडंसं जास्तच देतात ते भैया. तर त्यामध्ये थोडंसं कांदा आणि भाजी टाकून प्यायला घ्यायचं, खूप छान टेस्ट येतो. तर इकडं झालेले पाणीपुरी खाऊन पोटपूजा झालेली आहे. तर आता मला उडदाची पापडं भाजूया. हे उडदाची पापडं ताईनं दिलेले होते, मी काही घरी बनवलेले नाही, त्याने घरीच बनवले दिवाळीमध्ये. तर ताईनं दिलेलं होतं. इकडे जेव्हा गायत्री आलेली होती तेव्हा सोडा गेले होते, त्यांच्यापाशी दिलेलं आहेत. तर हे पापडं पण मी इकडं भाजून घेत आहे. दीपक इकडं लायटर वगैरे ते ऑन करून बघत आहे चालू आहे की नाही, खूप दिवस झाले ठेवलेलं होतं. आणि हे पापडं ना मला भाजताच येत नव्हते, खूप पळत होते हाताला. तर चिमटा हुडकत आहे मी, म्हणजे फुलके बनवण्यासाठी हा चिमटा मी आणलेला होता, आणि फुलके काय बनवायचं कधी मूर्त लागलेलंच नाही, कारण आपल्या घरी चपाती किंवा पुरी हेच बनत असते, फुलके वगैरे कधी बनवलंच नाही आहे मी. कधीतरी दीपक म्हणायचा अगोदर की मग मी फुलके बनव, तर ती भाजण्यासाठीच मी चिमटा आणलेला होता. तर ती चिमटा आणलेला तसाच ठेवून दिलेला होता. तर म्हणलं आज पापड भाजत आहे तर चिमटा बघूया येतं का आपल्याला भाजायला व्यवस्थित. पण सवय नाही ना, त्यामुळे ते पापड त्यामध्ये बसतच नव्हतं, निष्ठून खाली पडत होतं. तरी पण सवय झाली ना, सगळं व्यवस्थित जमतं, असं काही नाही की आपल्याला येणारच नाही आहे. तर इकडं चिमटा धरून मी व्यवस्थित आलट पलट करते. उडदाचं पापड मी भाजून घेतलेलं आहे, म्हणजे शेकून घेतलेलं आहे. तळून घेतलं तरी पण छान होतं, पण मी शेकूनच घेतलेलं आहे. इकडे जास्त ऑइली वस्तू आवडत नाही मला तळलेली, जितकं तेल कमी आपण वापरतो ना ते ठीक आहे. तर इकडे पापड वगैरे आम्ही एन्जॉय केलं, मावशीला पण दिलेलं आहे आणि यांच्यासाठी भाजून ठेवले मी. तर आता पाणीपुरी तर आम्ही खाल्लेली आहे. तर दीपक दिनेश म्हणत होते की त्यांना आता काही खायची इच्छा नाही, फक्त नूडल्स बनव हलकं फुलकं. तर ठीक आहे मला, तर नूडल्स बनवत आहे. इकडे नूडल्स मी काढून घेतलेले आहेत, सगळ्या भाज्या चिरून घेतल्या, जसं शिमला मिरची, कांदा, हिरवी मिरची, टमॅटो, कोथिंबीर सगळं घेतलं. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं आणि कांदा आणि जेही भाज्या चिरलेल्या होत्या सगळ्या एक एक करून मी टाकलेल्या आहेत, परतून घेतलेलं आहे. आणि असं म्हणतात की हे नूडल्स ना 2 मिनटात होतात, 5 मिनटात होतात, पण काही नाही, भाज्या चिरायलाच मला 2 मिनिट गेलेले आहेत, म्हणजे आरामात 10 ते 15 मिनिट तरी लागलेले होते. झटपट म्हणतात, झटपट होत नाही, सगळी तयारी करायचं वेळ लागतो. तर सगळ्या भाज्या टाकून परतून घेतल्यानंतर मी खूप सारं पाणी टाकलेले, नूडल्स काढून घेतलेले आहेत. आणि जे मसाला यासोबत येतो ना 2-4 पॉकेट आलेले होते, कारण खूप मोठे पॉकेट आहेत ना, त्यामध्ये ना जे नूडल्स आपण 5 रुपयाचं एक पॅकेट आणतो ना, त्यामध्ये 2 होते तसे. तर त्यामध्ये फक्त 2 पीस मी घेतले आणि 2 पुडी मी मसाला घेतलेला आहे. आणि इकडं सगळे मसाले टाकले, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि या पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये मी हे जे नूडल्स आहेत ते मी टाकलेले आहेत, म्हणजे थोडंसं कट करून टाकलं. तसे टाकले ना एकदम लांब होतात, ते खाताच येत नाही व्यवस्थित, म्हणून मला अगोदर थोडंसं तोडून टाक. नूडल्स टाकलेले आहेत, वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, छान मिक्स करून घेतलं आणि झाकून मी ठेवलेलं आहे. म्हणजे एकदम असे हे बनवत नाही, म्हणजे थोडंसं पाणी पाणीच, असं मुलांना खूप आवडतं, म्हणजे हे खाऊन प्या किंवा पिऊन खावा अशा प्रकारे मी बनवलेलं आहे. म्हणजे पाणी जास्त आहे यामध्ये आणि मसाले वगैरे जास्त आहेत, म्हणजे जे नूडल्ससोबत मसाला येतो ना तो छान असतो, त्यानंच टेस्ट छान येतो. तरी पण वेगळे मी घरातले पण टाकलेले होते थोडेफार, आणि खूप छान टेस्टी नूडल्स बनवून तयार झालेले. तर इकडे दीपक दिनेशला खायला दिलेला आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.